काय रे तुम्ही दोघा नवरा बायको ना, रुसलेली फुगलेली कशा? हेच विचारा कायचा ह्यांनाच विचार करायचा. लग्नाच्या आधी ही बाबूशोना करायची आणि आता लग्नानंतर मेल्या गेल्याशिवाय हाक नाही मारीत. लग्नाच्या आधी तुमचं खरं रूप माहिती नव्हतं ना, आता कसं आहे ते चांगला समजलाय. लग्नाच्या आधी काय आईनू असा आईनू तसा, आईनू तुम्ही कसलीच काळजी करू नका, मी आहे ना. आणि लग्नाच्या नंतर काय माझ्या आईशीचा तू ताप झालोय काय? लग्नाच्या आधी तुमच्या आयशीचे गुण माहिती नव्हते ना मला. भाऊजी तुम्हाला सांगते, यांच्या आयशीला माझ्या हातचा काहीच पसंत येत नाही. माझ्यासमोर गोड बोलतात, शेजाऱ्यांकडे जाऊन माझी इज्जत करतात. अरे हिचा काय ऐकता तू? लग्नाच्या आधी हेच जर मी फोन केला तर काय म्हणायची, मी भांडी घासते, मी कपडे धुते, घरातली सगळी कामे मलाच करावी लागतात. आणि आता लग्नानंतर हिच्या हातास काय 12 महिने मेहंदीत लागलेली असता काय? माझ्या मेहंदीला काय बोलायचं नाही. काय होतं घरातली कामं करायला? हे काम काय बायकांनीच करायला पाहिजे? हिची जर पाहुणी आली ना तर त्यांची काय मोठेगिरीत उठा बस करता, काय फुगड्या घालून त्यांच्या पुढे नाचत असता सारखी. आणि जर माझी पाहुणी आली तर हातरून टाकताना झोपता. तुमची पाहुणे आली तर मला नावा ठेवतात. मी कशाला त्यांच्या उठा बस करू? येतील खातील आणि जातील. बघितलंच नाही बायकांची नाटकं कशी असतात ती. किती काय केलं ना तर भाऊजी? त्यांच्यासाठी काही नाही. काय रडते कशा आता? असा त्रास देता हा माणूस. काय असा त्रास बी देत नाही मी, त्रास देतो. समजलं काय? ही लग्नाच्या नाटकं आधी फिरायला घेऊन जातात आणि आता घरात बसून खात असतात. काय आणि तू काय दिवा लावतोस ना घरात बसून असतस ती सदीनी रड गाणायचा. भाऊजी, माझं ऐका तुम्ही. अरे तुम्ही दोघं थांबा, झक मारल्याने तुम्हाला विचारलो. थांब आता. भाऊजी, तुम्ही अरे थांबा, काय तुम्ही हिची नाही नाटकं नाही नाही काय नाही, मी असतात? चाललो.